हॅलो, नमस्कार मैत्रिणो. आता स्वतः जरी कपडे शिवत असले तरी आपले कपडे शिवायचं म्हटलं तर काहीतरी कारणच असायला पाहिजे. आता असं कारण होतं त्यामुळे ड्रेस शिवायला घेतला होता स्वतःचा. आता अगोदर ड्रेस शिवायच्या अगोदर मी पॅन्ट शिवून घेतली. पॅन्ट ही मला कम्फर्टेबल वाटते बघा अशी पॅन्ट. म्हणजे वरच्या साईडला इलॅस्टिक घालते मी आणि 2 भागामध्ये फक्त ही पॅन्ट शिवली जाते. अगदी निऱ्या वगैरे काही नाही, स्ट्रेट पॅन्ट. ड्रेस शिवतेवेळी काय होतं मला ड्रेसचा जो कपडा होता तो कमी होता थोडासा. त्यामुळे अगोदर अस्तर कटिंग करून घेतला. मेन कपड्यावरती मी अशा पद्धतीने ठेवून घेतला होता बघा. म्हणजे मला ड्रेसची उंची वाढवून घ्यायची होती त्यामुळे. आणि बाहीला मात्र जोड द्यावी लागली कारण जो कपडा होता तो डिझाईनचा उभ्या जे लाईना होत्या ते मला हाताला पण उभ्याच पाहिजे होत्या. त्यामुळे थोडंसं मी ॲडजस्ट करून घेतलं जॉइन करून आणि फायनली हा ड्रेस असा तयार झालेला आहे. कारण माझा बर्थडे होता त्यासाठी मी हा ड्रेस शिवला होता आणि ड्रेस शिवलेले मला कम्फर्टेबल जास्त वाटतात. प्रत्येक वेळी मी केक हा घरी बनवत असते, पण यावेळी मला नको वाटलं की करायला घरी केक. म्हणजे मी नको म्हणत होते सेलिब्रेशन करायला, पण मुलांचं काय ऐकायला तयार नाही. मुलांना खास करून जास्त अपेक्षा असते की म्हणजे बड्डे वगैरे करायची. तर आपल्याला काय बड्डे काय वर्षातून सारखेच दिवस असं वाटत असतात. आता इथे मी घेतलेले एक ग्रीटिंग कार्ड बघा, मुलीने छान असं तयार करून दिलं होतं आणि स्पेशल असं म्हणजे गिफ्ट म्हणजे तिच्या हातानं सर्व काही बनवलं होतं आणि मुलांना सुद्धा दिलं होतं. असं छोटंसं माझं सेलिब्रेशन झालं बड्डेचं. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.